राजा रवी वर्माची गाडी बंगल्यात येऊन पोहोचली. सारे पटापट उड्या मारून गाडी खाली उतरले. राजा वर्मा मिठाईचा पुडा फोडून येणाऱ्या सेवकांना मिठाई देत होता. रवी वर्मा शांतपणे बंगली मागच्या आपल्या निवासात गेला आणि देवघरात जाऊन त्याने देवीपुढे मस्तक टेकला. आतापर्यंत आवरलेले अश्रू त्याच्या डोळ्यातनं वाहत होते. काही क्षणात आपले आनंदाश्रू टिपून तो उठला आणि आवारातल्या मोठ्या बंगलीत आला. तिथे स्लायसर सकट साऱ्यांच्या चेहऱ्यावर रवी वर्माच्या विजयाचा आनंद दिसत होता. रवी वर्मा जिन्हा चढून रंगशाळेत आला. रंगशाळेच्या शेवटच्या पायरीवर त्याचे पाय थबकले. शिकागोला पाठवण्यासाठी तयार केलेली सारी तैलचित्र त्या रंगशाळेत नीटसपणे मांडलेली होती. चित्र सोपानावर एक कोरा फलक लावलेला होता. वास्तविक पाहता तिथं सुगंधाचं अपूर्ण असं कल्याणी चित्र असायला हवं होतं. रवी वर्मा पुढे झाला. जळलेल्या उदबत्त्यांचा वास अजूनही त्या रंगशाळेत दरवळत होता. त्याची नजर त्याच्या बसायच्या आराम खुर्चीकडे गेली. त्यावर ताजी चाफ्याची फुलं ठेवलेली होती. त्या चाफ्याच्या फुलांकडे लक्ष जाताच रवी वर्मा जागच्या जागी थिजला.